सुधीर महाराज आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। सुधीर महाराज आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। सचिन भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। सचिन भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। आंदोलन चालू राहू द्या, आम्ही तुमच्यावर आहे। शेतकरी संघटना असेल, सर्व संघटना तुमच्या बरोबर ठाम आहेत। जोपर्यंत आंदोलन चालू राहील तोपर्यंत आम्ही तुमच्यावर आहे। जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत शेतकरी संघटना म्हणून सगळ्या संघटनांच्या वतीने आम्ही तुमच्याबरोबर राहू आणि निर्णय जोपर्यंत लागत नाही, शासन जोपर्यंत ठोस अशी भूमिका याबाबत बिबट्याच्या बाबत घेत नाही तोपर्यंत संघटना म्हणून हे जे काही आंदोलन आमचे सहकारी सुधीर महाराज घोलप असतील, त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे सचिन भाऊ थोरवे हे आज टाकीवर त्या ठिकाणी वरती चढून जे आंदोलन करतायत त्याला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे। आम्ही त्यांच्यावर आंदोलनात सहभागी देखील आहे। जुन्नर तालुक्यातून बिबट्या बाहेर गेल्याशिवाय, हद्दपार झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। जोपर्यंत सुधीर भाऊ तुम्ही बिबट्या हद्दपार होत नाही तोपर्यंत खाली यायचं नाही। जीव गेला तरी चालेल, परंतु अनेक घटना जुन्नर तालुक्यामध्ये नारेगाव असेल, ओतूर असेल किंवा जुन्नर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिबट्या हल्ला करत आहेत। आज देखील वन विभाग कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। त्याच्यामुळं तुम्ही जोपर्यंत बिबट्या जुन्नर तालुक्यातून हद्दपार होत नाही, जोपर्यंत बिबट्याचा समूळ नायनाट होत नाही तोपर्यंत तुम्ही खाली यायचं नाही। अनेक वेळेला शासनाने आपल्याला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे, तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे आणि इथून मागे देखील आपल्याला असंच शेतकऱ्यांना अनेक धोके शासनाकडून दिलेले आहेत। त्याच्यामुळे वन विभाग असेल किंवा शासन असेल त्यांनी ठोस असं आश्वासन आम्हाला दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। अन्यथा उद्या सकाळपर्यंत जर निर्णय झाला नाही तर उग्र स्वरूपाचं आंदोलन शिवजन्मभूमीच्या बल्लारवाडी या ठिकाणी, पांगरी माता या ठिकाणी होईल। हे आम्ही सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने तुम्हाला सूचित करत आहोत। परंतु अनेक वेळेला शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तरुण आंदोलनं करतात किंवा उपोषणं करतात, बेमुदत धरणे आंदोलनं होतात आणि जलसमाधीपर्यंत शेतकरी संघटनेचे नेते जात आहेत। आम्ही काय पाण्यात बुडून आत्महत्या करावी का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या ठिकाणी लांडे साहेब देखील आलेले आहेत, पदाधिकारी आहेत, परंतु शासन लांडे साहेब कुठलाही निर्णय घेत नाही। तुम्ही आमच्या सोबत आहात, धन्यवाद। परंतु आपण हो आहे, तुमच्या सोबत आहे। मी आंदोलनामध्ये मला वाणी साहेबांचा फोन आल्याबरोबर मी जिथं अन्याय असेल तिथं वादळ असतं। वादळ कधी येतं? कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला का वादळ वडस धरणावर जलसमाधी आता 8:30 वाजलेले आहेत तरी शासन गांभीर्यपूर्वक घेत नाही। आज निश्चित त्यांची पळापळ चालू आहे, फक्त येणार आपली थोडे बोळवण करणार आणि आता या ठिकाणी पार चिट पाखरू नाही। परंतु जर वाघाचं या ठिकाणी 4 वाघ आले तर आपल्याला ते संपून टाकतील। आज या ठिकाणी अतिशय घनदाट जंगल किंवा पांगरी माथा डोंगर या दऱ्याखोऱ्यामध्ये आपलं आंदोलन चालू आहे, परंतु शासनाची या ठिकाणी टीम पोहोचली पाहिजे नव्हती। कुठल्याही प्रकारची दखल शासनाने घेतली नाही। चौधर साहेबांनी देखील दखल घेतली पाहिजे नव्हती। त्यांची टीम 2 पोलीस पाठवून आमचा काही जीव घ्यायचा आहे का तुम्हाला? चौधर साहेबांना विनंती करतो किंवा चव्हाण साहेब असतील वन विभागाचे, सातपुते साहेब असतील, सातपुते साहेबांना तर कुठलंच गांभीर्य नाही। हे मी जाणीवपूर्वक का सांगतो, कारण काल नारंगाव या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला। ढवळ्यांच्या ग्रस्ताला, सदग्रस्ताला बिबट्याने जर नेलं असतं, मारून टाकलं असतं, त्याला जबाबदार कोण? मेल्यावर आम्हाला तुम्हाला 25 लाख रुपये देणार का? आता जिवंतपणे आम्हाला तुम्ही वाचवा, तुम्हाला आम्ही 25 लाख रुपये देतो। आमच्या काय एवढे जीवावर आलेले आहेत का? ह्या पण गोष्टी आहेत। सातपुते साहेबांना आम्ही कळकळीची विनंती करतो, आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाकलं तरी चालेल, 353 दाखल केला तरी चालेल, परंतु आज आम्ही ह्या ठिकाणी जर ओसाड रानामध्ये जर ह्या ठिकाणी सुधीर महाराज घोलप किंवा सचिन भाऊ थोरवे हे जर आंदोलन करत असतील आणि हे अमरण उपोषणासाठी वर टाकीवर बसलेले असतील, शासनाचं कुठलाच अधिकारी इथं दिसत नाही। 2 कॉन्स्टेबल पाठवले, एखादा वन विभागाचा अधिकारी पाठवला, मग झालं का? आज लोकप्रतिनिधी येत नाही, त्याची दखल घेत नाही, कुठली पद्धत चालली? इथं खासदारांनी आलं पाहिजे। खासदार कुठे गेले? खासदार फक्त विधानसभेत, लोकसभेतच आवाज उठवायला आहे का? बिबट हटाव, बिबट हटाव, आणि इथं लोक मेली तरी चालतील का? ही पद्धत बरोबर आहे का? मी कोल्हे साहेबांना विनंती करतो, तुम्ही संसद रत्न खासदार आहात, 6 तालुके
आमदार खासदार दोघांनी नाही ना, खासदारांना 7 तालुके आहेत, पण इथं गंभीर परिस्थिती आहे ना. जिथं गंभीर परिस्थिती तिथं गेले पाहिजे. आमदार साहेबांनी सुद्धा आलं पाहिजे. आमदार व्हायच्या आधी सारखी उपोषणं चालू होती तुमची, किंवा आवाज उठवायची. आता काय झालं तुम्हाला? हा प्रश्न सुटला पाहिजे, हा महत्वाचा विषय आहे. आम्ही कळकळीने का बोलतो? आम्ही कुठली राजकारणातली मंडळी नाहीत, आम्ही कुठल्या पक्षाची मंडळी नाहीत, परंतु आमचा प्रश्न सुटला पाहिजे. इथं रोज शेळे नेले जातात, मेंढे नेले जातात, मानव हल्ले होतात, तरुणांवर हल्ले होतात. जीव गेला तर कोण जबाबदार त्याला? एवढं बोलतो. धन्यवाद.